Dear student, see the new type of problem. A table of values f, g, f dash means derivative, g dash derivative are given at these points. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्हच्या आणि फंक्शनच्या टूला किंमत एफ ऑफ एक्सची 1 आहे, जी ऑफ एक्सची 6 आहे, डेरिव्हेटिव्हची किंमत एफ डॅश एक्सची -3, जी डॅश एक्सची 4. सिमिलरली फॉर पॉईंट 4 फॉर पॉईंट 6. ओके, दिस इज प्रोव्हाइडेड टू यू. कसं आलं ते आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. व्हॉट इज टू बी आस्क, काय विचारलं आहे बघा. इफ आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, कॉम्पोजिट फंक्शन आहे. आर म्हणजे काय, एफ आणि जीचं कॉम्पोजिशन आहे. तर काय विचारला, आर डॅश 2. बघूया, आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. चेन रूल वापरून डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल मग, आरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, आर डॅश एक्स इक्वल टू आरचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश एक्स. आता सगळ्यात बाहेर कोण आहे, एफ आहे. मग आपला रूल काय सांगतो, पहिल्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, व्हॉट चेन रूल सेज, पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरला एफ ऑफचा एफ डॅश एक्स. पण एक्स ऐवजी कोण आला, इन्स्टेड ऑफ एक्स कोण आला, जी ऑफ एक्स आला. म्हणून मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स, अँड दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी डॅश ऑफ एक्स. एम आय करेक्ट. बघा बरं, आता प्रत्येकाचा झाला आहे का. एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश इंटू दिस पार्ट ॲज इट इज, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, चेन रूल संपला. आता कोणत्या पॉईंटला किंमत काढायची, एक्सची किंमत काय आहे, 2 आहे. मग जिथं जिथं एक्स आहे तिथं काय टाकून द्या, 2 टाकून द्या. आर डॅश 2 इक्वल टू, बघा, एफ डॅश इंटू ब्रॅकेट जी ऑफ एक्स ऐवजी काय टाकायचं, 2 इंटू जी डॅश ऑफ 2. ओके, आता एक एक व्हॅल्यू टाकतो आहे. दॅट इज इक्वल टू देअरफॉर आर डॅश 2 इक्वल टू, ओके, एफ डॅश इंटू ब्रॅकेट जी ऑफ 2, जी एक्सची किंमत 2, जी ऑफ 2 ची किंमत किती आहे, 6 आहे, इंटू जी डॅश, हा जी डॅश आहे कोणत्या पॉईंटला, 2ला जी डॅश 2 ही किंमत किती आहे, 4 आहे. एम आय करेक्ट, एनी ऑब्जेक्शन. ओके, आता एफ डॅश 6 कुठं आहे, हा आहे. कोणत्या पॉईंटला काढायची आहे, 6ला. एफ डॅश 6 ही एफ डॅश 6 आहे आणि ती किती आहे, -4 इंटू 4 ही किंमत, विच इज इक्वल टू -6. मीन्स दिस व्हॅल्यू इज, हिलाच आपल्याला काय म्हणता येईल, एफ ऑफ 1, हिलाच काय म्हणता येईल, सॉरी एफ ऑफ 2, हिलाच काय म्हणता येईल, जी ऑफ 2, हिला म्हणता येईल एफ डॅश 2, हिला म्हणता येईल जी डॅश 2. सिमिलरली फॉर दिस, अशा ह्या व्हॅल्यू आहेत. काय केलं, सी पुन्हा एकदम सिम्पल पार्ट आहे. दिलेलं फंक्शन घेतलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आरचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश आला. एफ ऐवजी एक्स ऐवजी दुसरं कुणी आलं की आपण थोड्या वेळ त्याला यू मानलं. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह गुणिले तो तसाच, एक्स ऐवजी जो कुणी आला त्याच्या डेरिव्हेटिव्ह गुणला, त्याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश आला. आपल्याला 2 पॉईंटला किंमत पाहिजे होती, म्हणून जिथं जिथं एक्स आहे तिथं 2 रिप्लेस केला. आर डॅश 2 इक्वल टू एफ डॅश जी ऑफ एक्स ऐवजी 2 इंटू जी डॅश 2. आता जी ऑफ 2 ची किंमत किती आहे, 6 आहे. एक्स कोणत्या पॉईंटला, जी ऑफ 2ला किंमत किती आहे, 6 आहे, म्हणून ती इथं टाकली. एफ डॅश ऑफ याची किंमत आहे
6 इंटू जी डॅश टूची किंमत आहे 4 टाकल्या. नंतर आता यप डॅश ही झाली 6 पण ही कुणाची आहे जी ऑफ 2ची आहे. आपल्याला यप डॅश ऑफ 6 मग हा यप डॅश आहे कोणत्या पॉईंटला 6ला किंमत. यप डॅश ऑफ ही 2ची आहे, यप डॅश 4ची आहे आणि ही यप डॅश 6ची आहे. ती किंमत टाकली आणि आन्सर आला 16 ओव्हर. सी दिस प्रॉब्लेम अगेन फॉर अ मिनिट. ओके, हा तुमचा पहिला प्रॉब्लेम. टेक सिमिलरली वी ट्राय फॉर नेक्स्ट. पुढच्यासाठी आपण ट्राय करूया. बघा दुसरा प्रॉब्लेम. आर ऑफ एक्स कसं आहे कॉम्पोजिशन जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. ओके, आर डॅश शोधायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह घेतला. मग आरचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स. ओके, हू इज आउटसाइड सिम्पल कन्सेप्ट आहे. जी इज आउटसाइड मग त्याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ हा पार्ट आहे तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. बघा बरं, एम आय करेक्ट. जीचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश आणि एक्स ऐवजी ही टर्म आली म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला. दॅट इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू 3चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एनी ऑब्जेक्शन. ओके, आता कोणत्या पॉईंटला किंमत काढायची आहे 4ला. मग जिथं जिथं एक्स आहे ना तिथं तिथं 4 किंमत टाकू. इकडे घेतोय मी आर डॅश ऑफ 4. बघा एक्स ऐवजी 4 टाकायचं. आर डॅश ऑफ 4 इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. 0 प्लस एफ डॅश ऑफ एक्स ऐवजी 4. ओके, तुमच्याकडे टेबल आहे, व्हॅल्यू प्रोव्हाइड केलं आहे. बघा 1 बाय 1. दॅट इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4. तुम्ही सांगा एफ ऑफ 4 एफ ऑफ ही किंमत एफ ऑफ 2ची आहे. एफ ऑफ 4 एक्स ऐवजी 4 टाकला तर किंमत किती येईल 3 येईल. इंटू एफ डॅश ऑफ 4 हा एफ डॅश ऑफ 4. एफ डॅश ऑफ 4 ही किंमत आहे एफ डॅश ऑफ 4ची आणि ती किती आहे 4 आहे. ही व्हॅल्यू कोणाची आहे एफ डॅश ऑफ 4 असे ह्या व्हॅल्यू आहे. ओके, दॅट इज इक्वल टू 5 पुढे इंटू जी डॅश ऑफ 6. 5 इंटू जी डॅश ऑफ 6. जी डॅश कोणत्या पॉईंटला ही जी डॅश 2 आहे, ही जी डॅश 4 आहे, ही जी डॅश 6 आहे आणि ती किंमत किती आली माहिती आहे ना 35. जी डॅश ऑफ 6 7 आहे. मग 5 इंटू 7 7 5 35 अँड दिस इज युअर सेकंड आन्सर. ओके, कम टुवर्ड्स कळालं. ओके, कम टुवर्ड्स थर्ड प्रॉब्लेम. खूप सिम्पल आहे. टेबलवरनं फक्त त्या व्हॅल्यू शोधायचे आहेत. तिसऱ्या प्रॉब्लेमकडे येऊया आपण. हा तुमचा तिसरा क्वेश्चन होता याच टेबलवरचा. यस ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग यसचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण यस डॅश ऑफ एक्स इक्वल टू बाहेर कोण आहे जी आहे मग जी डॅश ऑफ. बघा तुम्हाला पण येईल सायमल्टेनियसली तुम्ही पण सोडवा. जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. मी डायरेक्ट घेतल्या वेळेला याचा डेरिव्हेटिव्ह जीचा जी डॅश हा तसाच गुणिले जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. ओके, कोणत्या पॉईंटला किंमत शोधायची आहे 6ला शोधायची आहे. मग यस डॅश ऑफ जिथं जिथं एक्स आहे तिथं 6 टाकून द्या. जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. जी डॅश ऑफ बघा
जी ऑफ 6ची किंमत, जी ऑफ 6ची किंमत, जी ऑफ 6 किती आहे हो? जी ऑफ 6 ही काय आहे? जी ऑफ 2 आहे, ही जी ऑफ 4 आहे, ही किंमत कसली आहे? जी ऑफ 2, ही जी ऑफ 4 आणि ही जी ऑफ 6ची किंमत किती आहे? 2 आहे इंटू जी डॅश ऑफ 6, जी डॅश ऑफ 6, जी डॅश 2, जी डॅश 4, जी डॅश 6ची किंमत आहे 7. एम आय करेक्ट? ओके, दॅट इज इक्वल टू, आता पुन्हा जी डॅश 2 बघा बरं, जी डॅश 2, जी डॅश 2 किती आहे? जी डॅश 2ची किंमत आहे 4 इंटू 7 अँड दॅट इज इक्वल टू 28 अँड हॅन्स युअर ॲन्सर. हे मागचं आहे, आत्ताचा प्रॉब्लेम हा आहे. बघा बरं काही शंका आहे का? एकदम सिम्पल टेबलवरचे. ओके, हे सेल्फ स्टडीचे प्रॉब्लेम आहेत. ओके, फक्त बेसिक रूल, चेन रूल काय आहे त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. ओके, अशाच प्रकारचा आणखी एक छान प्रॉब्लेम. सी दिस activity based problem. Okay, what is to be given? F of x दिलाय. Let f of x equal to sin x. Okay, and g of x equal to log x. These two are given to us. ओके, मग याच्यावरनं आपल्याला काय तयार करायचं आहे? f of g of x येईल सांगता कसा काढायचा बघा. f of g of x, g of x ची व्हॅल्यू काय आहे? log x. ओके, f of g of x इक्वल टू f of g of x ची किंमत टाकून द्यायची log x. आता हा फॉर्म्युला वापरायचा. इकडे x असेल तर त्याचं काय होतं? साईन होतं. बघा, f of x असेल तर साईन होतं. x ऐवजी फक्त काय आहे इथं? log आहे. x असेल, हा समजा तुमचा काय आहे? x आहे, तर याचा काय घ्यायचा? फक्त साईन घ्यायचा. x ऐवजी आपल्याकडे काय दिलं आहे? log x. बस, महत्त्वाचं फक्त एवढं आहे. पुन्हा बघा, f of g of x, मी g of x ची किंमत टाकून दिली log x. ओके, मग आता काय झालं? f of log x, आपल्याकडे फॉर्म्युला हा आहे f of x इक्वल टू साइन x. रिप्लेस x इक्वल टू log x जर पुट केलं तर काय होईल? f of log x इक्वल टू साइन ऑफ log x. तेच तर मी लिहिलं आहे. आता इकडे या, बघूया इकडे. जी ऑफ तुम्ही सांगा f of x ची किंमत काय आहे? f of x ची किंमत काय आहे? साइन x. ओके, का तर f of x इक्वल टू गिवन टू मी साइन एक्स. ओके, मग आता याच्या पुढे जी ऑफ साइन एक्स, जी ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे? लॉग एक्स आहे. म्हणजे इकडे एक्स असेल तर त्याचा काय होतो? लॉग होतो. परंतु आपल्याकडे हा एक्स ऐवजी कोण आहे? साइन आहे. तेवढाच फक्त करायचा. मग काय घ्यायचा? लॉग ऑफ एक्स. एक्स ऐवजी कोण आहे आपल्याकडे? साइन एक्स. संपलं. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम. काय केलं? कॉम्पोजिट फंक्शनमध्ये व्हॅल्यू कशा काढल्या जातात तेवढा फक्त पार्ट आहे. आता पुढचा कन्सेप्ट आहे एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स तुम्हाला माहिती आहे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स साईन आहे तर एफ डॅश एक्स काय येईल? साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस एक्स. इकडे एफ जी ऑफ एक्स कोण आहे? लॉग एक्स आहे. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. संपला दुसरा पार्ट. तिसऱ्याकडे बघा, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कशाने? चेन रूलने घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह. मग आपला रूल काय सांगतो? पहिल्यांदा बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. बाहेर कोण आहे? एफ ऑफ एक्स आहे. त्यावेळेला पुढचा पार्ट तसंच ठेवायचा आणि नंतर त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. dx ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय येईल? म्हणजेच काय येईल बघा बरं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश हा तसाच, एक्स ऐवजी हा दुसरा पार्ट आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला. चेन रूल दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कशाने लिहितो आपण? जी डॅश ऑफ एक्स. ओके, त्याच्यात किमती टाकून देऊ आपण. दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ
पुन्हा जी ऑफ एक्स काय आहे, जी ऑफ एक्स काय आहे, लॉग एक्स आहे, इंटू जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स काय आहे 1/x. एम आय करेक्ट? दॅट इज इक्वल टू एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स काय आहे, एफ डॅश एक्स काय आहे, कॉस एक्स आहे. ओके, एफ डॅश एक्स कॉस एक्स आहे. मग एक्स ऐवजी तुमच्याकडे काय आहे, फक्त एक्स ऐवजी काय आहे, लॉग आहे. म्हणजेच एफ डॅश ऑफ, हा फॉर्म्युला वापरायचा, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू कॉस एक्स. मग कॉस ऑफ, आता एक्स ऐवजी इथं एक्स आहे, इथं एक्स ऐवजी कोण आहे, लॉग आहे. बघा ही स्टेप, इंटू 1/x ॲज इट इज. ओके, आणि मग लास्ट स्टेप, आता ह्या पॉईंटला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू 1. काय व्हॅल्यू बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू 1 कॉस ऑफ लॉग 1 इंटू 1/1 लॉग 1. तुम्हाला माहिती आहे लॉग 1ची किंमत काय आहे, 0 घेतो. लॉग 1 0, मग कॉस ऑफ 0 इंटू 1 कॉस 0, आणि कॉस 0ची किंमत काय आहे 1 आहे, आणि हे तुमचं पहिलं ॲन्सर आहे. चेक इट. बघा, एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्सची किंमत लॉग एक्स इंटू इक्वल टू, मग एफ ऑफ एक्स आहे साईन ऑफ एक्स, एक्स ऐवजी फक्त लॉग टाकला, साईन ऑफ लॉग एक्स झालं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, एक्स ऐवजी जे काही रिप्लेस करणार ते इथं पण करणार. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश एक्स. करेक्ट? मग जी ऑफ एक्सची किंमत लॉग एक्स आहे, एफ डॅश ऑफ लॉग एक्स इंटू जी डॅश एक्सची किंमत आपण शोधली आहे 1/x. मग एफ डॅशची डेफिनेशन आहे, इकडे एक्स असला की त्याचा कॉस होतो, एक्स ऐवजी लॉग आहे, मग कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1/x, आणि दिली किंमत टाकून संपलं तुमचं ॲन्सर. ओके, कम टुअर्ड दिस पार्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ, तुम्ही सांगा आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, त्याचं सिमिलर आहे. सगळ्यात बाहेर कोण आहे, जी आहे, मग जीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती आहे ना, जी डॅश येईल. ओके, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ऐवजी कोण आला आहे तुमच्याकडे, एफ ऑफ एक्स आला आहे. एफ एक्स ऐवजी कोण आला, एफ ऑफ एक्स आला आहे. ओके, दॅट इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, दॅट इज इक्वल टू, द्या किमती टाकून. ओके, याच्या किमती टाकून देतोय मी, इक्वल टू जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स बघा सुरुवातीला दिलं आहे गिव्हन पार्ट, एफ ऑफ एक्स काय आहे, साईन एक्स आहे, इंटू एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश एक्स काय आहे, कॉस एक्स आहे. ओके, आता जी डॅशची डेफिनेशन बघा, जो असेल त्याचा रेसिप्रोकल होतो, एक्स असेल तर 1/x होतो, वाय असेल तर 1/y होईल, लॉग असेल तर 1/log होईल, साईन आहे म्हणून काय होईल 1/sin इंटू कॉस एक्स, अँड दॅट इज इक्वल टू कॉस अपॉन साईन कॉट एक्स. कोणत्या पॉईंटला किंमत काढायची याची, π/3ला, मग टाकून कॉट π/3, आणि कॉट π/3ची व्हॅल्यू किती आहे, कॉट π/3 म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल, टॅन π/3 म्हणजे 60, टॅनची किंमत आहे यस 1/√3, म्हणून याची किंमत किती आहे √3. कॉस π/3 अपॉन साईन π/3 1/2, आणि याची आहे √3/2. कॉसची कॉस 60, किंमत काय येईल 1/√3 येईल की 1/√3 येईल, चेक युअर सेल्फ. ओके, आय थिंक वी आर करेक्ट. ओके, तर असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, आणि हे जे ॲन्सर्स आहेत ना, हे तुम्हाला हिंटमध्ये दिलेले असतात, आणि तुम्हाला एक एक सिलेक्ट करून फक्त ते पेस्ट करायचे असतात. याच्यासारखा पुढचा प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, हा प्रॉब्लेम बघा, फक्त काही शंका आहे का ट्राय करून बघा, ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ.
स्वतः प्रयत्न केला की मग तो जमेल. दिस इज फिल इन द ब्लँक्स टाईप प्रॉब्लेम. ओके, दिस इज ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम. याच्यापूर्वी असे प्रॉब्लेम्स जुन्या सिलेबसमध्ये नव्हते. आता नवीन जो पॅटर्न आला आहे तुमचा तो ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि म्हणून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किती समजला त्याच्यावरती हा प्रॉब्लेम आहे. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट हिट बास्केट. याच्यामध्ये तुम्हाला हिंट दिलं आहे, यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. अँड फिल अप द ब्लँक स्पेसेस इन द फॉलोइंग पॅराग्राफ. ओके, मग आता हे फंक्शन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, कसं काढायचं तर मग एफ ऑफ जी ऑफ एक्सची किंमत काय आहे ई रेस टू एक्स प्लस 3. हिअर एफ ऑफ इंटू जी ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकून द्या ई रेस टू एक्स प्लस 3. ओके, बट व्हॉट इज डेफिनेशन ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची डेफिनेशन काय आहे ई रेस टू एफ ऑफ एक्सची डेफिनेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा स्क्वेअर प्लस 5. इन्स्टेड ऑफ एक्स व्हॉट इज हिअर ई रेस टू एक्स प्लस 3. म्हणजेच काय होईल ई रेस टू एक्स प्लस 3चा स्क्वेअर प्लस 5. अँड इफ आय सिम्प्लिफाय इट व्हॉट आय गॉट, याचा जर स्क्वेअर केला ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 तर काय होईल बघा ई रेस टू 2x प्लस 2 टाइम्स ई रेस टू एक्स प्लस 9 प्लस 4 अँड 9 प्लस 5. 9 प्लस 5 इज 14 मीन्स दिस इज युअर फर्स्ट ॲन्सर. म्हणजेच तुमचं पहिलं ॲन्सर काय येईल. काय केलं पहिल्यांदा बघा, काय केलं बाजूला एका पेजवरती सोडवा तो. म्हणजेच काय होईल आय फिनिश दिस फर्स्ट पार्ट. ओके, हा पार्ट मी फिनिश करतो आणि पुन्हा तो प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो. बघा एफ ऑफ जी ऑफ एक्सची किंमत. जी ऑफ एक्सची किंमत आहे ई रेस टू एक्स प्लस 3 जी ऑफ एक्स. एम आय करेक्ट. बट व्हॉट इज डेफिनेशन ऑफ एफ ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा स्क्वेअर प्लस 5. म्हणजेच काय केलं याचा स्क्वेअर प्लस 5 आणि सिम्प्लिफाय दिस यू गॉट ई रेस टू 2x प्लस 6 इंटू ई रेस टू एक्स प्लस 14 अँड दिस इज युअर फर्स्ट ब्लँक. पहिली गाळलेली जागा. सिमिलरली आता जी ऑफ एफ ऑफ एक्स बघा जी ऑफ एफ ऑफ एक्स. मग काय करायचं जी ऑफ व्हॉट इज एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. ओके, पण व्हॉट इज डेफिनेशन ऑफ जी ऑफ एक्स ई रेस टू घ्यायचा जो असेल तो ई रेस टू एक्स प्लस 3. मग याचा काय ई रेस टू काय आहे तो व्हॉट एव्हर दॅट एक्स स्क्वेअर प्लस 5 plus 3 and this is the second place for you e raised to x square plus 5 plus 3 e raised to x square plus 5 plus 3 a raised to x e raised to x plus 3 ही डेफिनेशन आहे. x ऐवजी जो कोणी येईल त्याची किंमत फक्त x ऐवजी रिप्लेस करा. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, कम टुवर्ड्स पुढचा पार्ट सिम्पल आहे बघा. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्स स्क्वेअरचा 2x प्लस 5चा 0 2x प्लस 0 म्हणजेच हा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल. आहे का 2x बघा 2x हे संपलं 2x आहे 2x. ओके, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स प्लस 3चा 0 नो नीड ऑफ रायटिंग इट 0 संपलं. ओके, एवढा पार्ट संपला. नाव आता चेन रूल तुम्हाला आठवतो का बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. मग डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण माहिती आहे ना. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो चेन रूलने. चेन रूल काय सांगतो अगोदर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. घेतला एफ ऑफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश पण इथं एक्स आहे का नाही. मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह आहे का हे बघा बरं इकडे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स ही पण गाळलेली जागा आपल्याकडे आहे. ओके, अँड देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स काय येईल आता
म्हणजेच हा डेरिव्हेटिव्ह. आता याच्या किमती टाकायची. एफ डॅश ऑफ, एफ डॅश म्हणजे हा आहे ऑफ जी ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स बघूया वरती, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, काय आला याचा डेरिव्हेटिव्ह, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. एम आय करेक्ट? बरोबर आहे. मग याचं ॲन्सर काय येईल? ओके, तर काय येईल मग आता एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्सची किंमत आहे ई रेस टू एक्स प्लस 3 इंटू जी डॅश एक्स, जी डॅश एक्स आहे ई रेस टू एक्स, परंतु एफ डॅश काय आहे 2x आहे. म्हणजे एक्स, एफ डॅश एक्सची डेफिनेशन काय आहे 2x, पण एक्स ऐवजी कोण आहे ई रेस टू एक्स प्लस 3 आहे. तेवढाच फक्त रिप्लेस करा. इथं फक्त ई रेस टू एक्स प्लस 3 रिप्लेस केला की काय 2 इंटू ई रेस टू एक्स प्लस 3 इंटू ई रेस टू एक्स. बघा काय मिळेल तुम्हाला 2 टाइम्स ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स, ई रेस टू 2x प्लस 2 इंटू 3 6 टाइम्स ई रेस टू एक्स अँड दिस इज द प्लेस. काय येईल 2 टाइम्स ई रेस टू एक्स, ई रेस टू 2x प्लस 6 टाइम्स ई रेस टू एक्स. पुन्हा बघा याच्यात फक्त किमती टाकल्या. जी ऑफ एक्स म्हणजे ही टाकली, जी डॅश ऑफ एक्स ही किंमत टाकली. मग आता इथं एफ डॅश, पण एफ डॅशची डेफिनेशन आहे एक्स असेल तर त्याच्या दुप्पट होतो. मग याच्या दुप्पट, जी ऑफ एक्सच्या दुप्पट, जी ऑफ एक्स कोण आहे हा आहे त्याच्या दुप्पट इंटू ई रेस टू एक्स, जी डॅशचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आणि सिम्प्लिफाय केलं तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळाला. ओके, आता याच्यात काय करायचं आहे माहिती आहे, याच्यात 0 किंमत टाकायची. मग टाका किंमत 2 टाइम्स ई रेस टू 2 इंटू 0 0 प्लस 6 टाइम्स ई रेस टू 0. कुणाचाही 0 पॉवर घेतला तर ॲन्सर येईल 1. 2 प्लस 6 इक्वल टू किती येईल 8. 8 आहे का आपल्याकडे? आहे बघा 8. म्हणजे पुढची गाळलेली जागा काय येणार, फिल इन द ब्लँक्स 8 येणार. ओके, सिमिलरली दिस इज द कन्सेप्ट. मग पुढचं बघा आता काय राहिलं, एवढं राहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ. इथं कन्सेप्ट आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. काय येईल जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग याच्यात किमती टाकून बघा. जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्सची किंमत काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स काय आहे 2x. ओके, मग आता जी डॅश काय आहे ई रेस टू, एक्स आला तर तो काय करायचा ई रेस टू घ्यायचा. मग इथं एक्स ऐवजी काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, म्हणजेच काय होईल तो ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x आहे का आपल्याकडे? बघा बरं, ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 2x आहे. म्हणजेच नेक्स्ट फिल काय आहे इथं, याच्याऐवजी काय येईल हे ॲन्सर येईल. ओके, याची किंमत कोणत्या पॉईंटला काढायची आहे एक्स इक्वल टू -1. मग टाका किंमत ई रेस टू -1चा स्क्वेअर 1 प्लस 5 इंटू 2 इंटू -1 म्हटल्यावर किती होईल -2 ई रेस टू 5 प्लस 1 6 -2 ई रेस टू 5 प्लस 1 6 अँड ओव्हर. आणि असा हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करून बघावं लागेल, मग 1 बाय 1 पुन्हा कळेल. ओके, वी स्टॉप हिअर. दिस इज अबाउट दी सम प्रॉब्लेम्स ऑफ चेन रूल. हा ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, पुन्हा सॉल्व करून बघा. ओके, स्लोली पेजवरती सॉल्व करा म्हणजे तुम्हाला त्याचा ॲन्सर येईल. आय स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.